समर्थ. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. तुम्हाला तर मी मॅट रांगोळीबद्दल सांगितलेलंच होतं. मग तुम्ही सुरुवात केली का नाही ताईंनो? मी तर सुरुवात केलेली आहे आणि मला ऑर्डर सुद्धा आलेल्या आहेत. त्याच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. जर तुम्ही मॅट रांगोळीच्या व्यवसायाला सुरुवात केली नसेल तर आजचा व्हिडिओ बघून तुम्ही नक्की सुरुवात करणार याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देते. कारण मी तर सुरुवात केली आणि मला आजूबाजूच्या इथले म्हणजे लोकांच्या ऑर्डर आल्या, तसंच 2 पोस्टाच्या म्हणजे बाहेरगावच्या पण ऑर्डरी आहेत. तर मी रेट कसे लावले ते तुम्हाला सांगते. त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की बाबा म्हणजे कसं मॅट रांगोळीचा व्यवसाय तुम्ही सुद्धा सुरुवात करू शकता किंवा किमती कशा ठरवायच्या ते सुद्धा सांगते. तर मी बनवलेलं तुम्हाला डिझाईन दाखवते. तर अशा डिझाईन तुम्ही बघितले असतील आणि वापरताना मी हे वापरलेलं नाही, रेक्झिन अजिबात वापरलेलं नाही. कारण रेक्झिन जाड आहे आणि कसं झालं ते पोस्टाने पाठवायचं म्हटल्यावर पोस्टाचे चार्जेस पण जास्त पडत आहेत. 1 किलोला काहीतरी 70-80 रुपये काहीतरी किलो आहे. मी अजून बघितलं नाही, माझी पहिलीच वेळ आहे त्यामुळे काही एवढं माहिती नाही. पण 1 किलोपर्यंत आपल्याला ते करायचं आहे. तर ही रांगोळीची डिझाईन दिसते ना, मी हा एक पेज 50ला दिलाय, म्हणजे जोडी 100ला असं रेट लावलेले आहे. ते नॉनवेजचा कपडा असतो ना तो वापरलेला आहे. ज्या ताईंना नॉनवेजचा कपडा माहिती नाही ना त्यांच्यासाठी सांगते. ह्या अशा कपड्यांच्या बॅगा तर आता आपल्याला बऱ्याच वेळेला भेटत असतात. साडी ड्रेस किंवा आपण कपडे खरेदी करतो तेव्हा असल्या बॅगा सेम हा कपडा आहे. हा जो दिसतोय ना तो हाच कपडा आहे. या कपड्यावर केलेले आहेत आणि या कपड्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. स्वस्तात मस्त आणि कमी किमतीत आपल्याला जर रांगोळ्या द्यायच्या असतील तर हा कपडा म्हणजे छान आहे. मी स्वतः वापरलेला आहे आणि मी सगळ्या रांगोळी म्हणजे हा दुकानातून विकत आणून वापरलेला आहे कपडा. फक्त मी तुम्हाला सॅम्पल दाखवते की या बॅग आहेत ना त्याचा कपडा रांगोळीसाठी आपण वापरू शकतो. यानंतर हे बघा, या 2 डिझाईन, ही एक कमळाची डिझाईन आहे. हे एक कलर कॉम्बिनेशन, हे पण मी 50ला एक पॅच लावलेला आहे, 100ला जोडी लावलेली आहे. ही सुद्धा आपली ऑर्डर आहे. त्यांनी सहज घेतले, ते म्हटले बघू पहिल्यांदा सुरुवात तिला तरी कसं दिसतंय. नंतर ही 2 फुलं, हे आपण समई ठेवू शकतो याच्यावर. हे पण मी 50-50ला लावले, 100ला जोडी. असं म्हणजे कसं समोरच्याला पण परवडलं पाहिजे आणि आपल्याला सुद्धा त्यातून इन्कम भेटला पाहिजे, ह्या हेतून मी केलेलं आहे. हे बघा, ही डिझाईन एक माहिती असेल, ही 80ला डिझाईन लावलेली आहे. हे सगळे माझे ऑर्डर केलेले आहेत, म्हणजे घेतलेले आहेत. ते उद्या परवा त्यांना द्यायचे आहेत मला. आणि हा ताटावरचा रुमाल, म्हणजे ही रांगोळीच आहे. कोणी ताटावरचा रुमाल म्हणतो, कोणी रांगोळी म्हणून यूज करतं. हे कसं छोट्या, कारण खेडेगावात कसं आपल्याला खूप मोठ्या रांगोळीची गरज नाहीये. ह्या छोट्यातल्या छोट्या रांगोळ्या आपण वापरून व्यवस्थित करू शकतो. त्यामुळं 4 रांगोळ्या, हे 2 पीस बनवलेले आहेत. हे दोन्ही सुद्धा ऑर्डर केलेले आहेत. हे 200-200ला मी दिलेले आहेत आणि आपल्याला परवडतं. हा जर कपडा वापरलेला असला ना तर खरंच परवडतं. तुम्ही सुरुवात करा. यानंतर ही एक रांगोळी आहे, ही सुद्धा मी 200ला दिलेली आहे. ही पूर्ण असं छान दिसतं ज्यावेळेला आपण वापरतो ना. हे आता कसं होतं, एकदम सगळे बघून बघून कंटाळा आला असेल, पण ज्यावेळेला वापरतो ना त्यावेळेला खरंच छान दिसतं. ही पण रांगोळी तुम्ही बघितलेली आहे, ही सुद्धा मी 200लाच दिलेली आहे. मी सध्या काय केलेलं आहे, मी सगळ्या रांगोळ्या शिकत आहे, नवीन आहे. त्यामुळे ना म्हणजे मी व्यवस्थितच फिनिशिंग द्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मी 200-250 जसं येतील तसं देऊन टाकलेले आहेत. आणि सगळ्यात बेस्ट मला ह्या रांगोळ्या खूप आवडल्या आणि माझ्यानं जास्तीत जास्त मला याच रांगोळ्यांची मागणी आलेली आहे. म्हणजे हा बघा, तुम्हाला कलर कॉम्बिनेशन दाखवते आणि रांगोळी पण दाखवते. ही रांगोळी ज्यावेळेला मी पहिल्यांदा बनवलेली ना, गावी होते त्यावेळेला त्या प्रतिभा ताईंच्याकडून मी सामान घेतलेलं. खूप छान त्यांनी मला सामान दिलेलं. मग ना मी ही रांगोळी ना युट्यूबवर बघितलेली, पहिली ही रांगोळी बनवलेली. तर मी ही रांगोळी म्हणजे तिथल्या एका मंदिरात दिलेली, देवाच्या समोर ठेवण्यासाठी. पहिली रांगोळी देवाला दान केलेली, म्हणजे देवाला दिलेली. का तर म्हटलं जाऊ दे, आपण सुरुवात करतोय तर एक पहिली देवाला द्यायची म्हणून ही. आणि याच रांगोळीच्या ना मला जास्तीत जास्त ऑर्डर येतात, कारण कलर कॉम्बिनेशनच एवढं छान वाटते ना. मी थोडंसं वेगळा कलर म्हणून हा ट्राय केलेला आहे. तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि याच रांगोळीच्या नाव जवळजवळ मला एकदम 4 ऑर्डर होत्या, हे बघू शकता. आणि जास्तीत जास्त लोकांना हाच कलर मागतात, कारण म्हणजे दिसताना पण एकदम अट्रॅक्टिव्ह वाटतोय. आणि ही रांगोळी फक्त मी 300ला विकलेली आहे. आणि गावी म्हणजे बाहेर पाठवणार आहे. ह्या 2 रांगोळ्या त्यांनी 600ला
670ला का सांगितलेलं आहे, कारण शिपिंग चार्ज 1 किलो तर भरणारच आहे. 1 किलो पण नाही भरणार, पण मी 2 रांगोळ्या 670ला दिलेल्या आहेत. खूप छान वाटतायत आणि घेणाऱ्यांना पण आवडल्या. त्यांनीच हे कलर कॉम्बिनेशन दिलेलं, म्हणजे त्यांनी हे केलं, सिलेक्ट केलं की दोन्ही एकसारख्या पाहिजेत. मला तर ह्या सगळ्या रांगोळ्या खूप आवडल्या. तुम्हाला पण आवडल्या असल्या तर नक्की कमेंट करून सांगा. आणि खरंच ताईंनो, मी बघा म्हणजे सुरुवात तर म्हटलं चला करूया, पण खूप छान रिस्पॉन्स आला. मला तर आला. मी बिझनेसच्या हेतूने उतरले नव्हते, मी तुम्हाला आधीच सांगितलं. पण जर समोरून आपल्याला जर असा चान्स येत असेल आणि कधी कुठला म्हणजे आपल्याला कधी कुठून कुठल्या गोष्टीची मागणी येईल ना, हे आपण सुद्धा सांगू शकत नाही. मग आता जर तुम्ही व्यवसायाला सुरुवात केली नसेल ना, तर ताईंनो नक्की करा. कारण खरंच यामध्ये आपला म्हणजे आपला फायदा आहे आणि समोरच्याचा सुद्धा फायदा आहे. फक्त कमी किमतीमध्ये आपण जास्तीत जास्त कसं देऊ याचा प्रयत्न करा. आणि शक्यतो तुम्ही तुमच्या आजूबाजूला जाऊन मार्केटमध्ये चौकशी करा. कारण बऱ्याच जणींच्याकडून मला असं कळलं की ज्या ऑनलाईन आहेत त्या थोड्याशा महाग भेटत आहेत, त्यापेक्षा दुकानात स्वस्त सामान भेटत आहे. आणि जर तुम्ही एकदम होलसेलनं सामान घेतलं तर तुम्हाला अजून कमीमध्ये भेटेल. आणि खरंच तुमचा व्यवसाय ना, हे बघा आत्ताशी सुरुवात आहे, अजून गौरी गणपती यायचे, त्यावेळी तर आपले किती जाणार आहे. त्यामुळं आत्तापासून सुरुवात करा तुम्ही. आधी सुरुवातीला मला सुद्धा वाटलं कोण ह्या रांगोळ्या घेतात, कुठं जायचं, कोणाला घे म्हणायचं, कोण घेणार आहे आपलं. सुरुवातीला सगळ्यांना हा प्रश्न पडतो. मी तर 1-1.5 महिना झालं हळूहळू रांगोळी बनवत होते. आधी शिकले, नंतर मुंबईला आले, थोडंफार गावी पण दिल्या. मग असं सुरुवात हळूहळू होते. कुठल्याच व्यवसायाला लगेच सुरुवात होत नाही. तुम्ही म्हणाल की मी आज सुरुवात केली की उद्या लगेच ऑर्डर येईल, नाही. तुम्ही पहिल्यांदा, आणि जास्त नाही हो, फक्त 1000 रुपये गुंतवावे लागतात. ते पण मी तुम्हाला सांगेन कशा कशाला गुंतवावे लागतात, नक्की यावर एक व्हिडिओ बनवेन. फक्त 1000 रुपये जर आपल्याला हा एवढा व्यवसाय फायदेशीर ठरणार असला तर काय हरकत आहे. सुरुवातीला कसं थोडंसं ग्लूगनला आणि काही थोडं सामान घ्यायलाच आपल्याला पैसे लागतात, परत नाही. एकदा सामान घेतलं की परत एकदा व्यवसायाचं म्हणजे व्यवस्थित बसला की मग जे तिकडून पैसे येतील तेच व्यवसायात पुढे गुंतवायचं आणि पुढे पुढे जायचं. तुम्हाला मी बनवलेल्या रांगोळ्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही सुद्धा व्यवसायाला सुरुवात केली का नाही ते सुद्धा सांगा. आणि जर तुम्हाला तुमच्या रांगोळ्या सेल करायच्या असल्या ना, तर कसं करायचं तेही सांगते. आणि तुम्हाला एक आयडिया देते. तुम्ही पहिल्यांदा एक सामान घेऊन या, 1 किलो ऊन घ्या, परत स्टिक घ्या आणि बघा एका रांगोळीला किती लागले, किती रेक्झिन लागलं, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की आपल्याला एका रांगोळीला किती वेळ लागतो. आता सुरुवातीला रांगोळीचं फिनिशिंग यायला आणि रांगोळी ड्रॉ करायला ह्याला वेळ लागतो, कारण आपण एवढं परफेक्ट नसतो. पण एकदा तुमचा हात बसला ना की मग तुम्ही एवढ्या स्पीडनं बनवणार, हे मला सुद्धा माहिती आहे. कारण मला माझा स्वतःचा अनुभव आलेला आहे. एक रांगोळी बनवायला मला एवढा वेळ लागायचा, पण आता म्हणजे एवढं म्हणजे स्पीड वाढलाय की लगेच बनवून होतात. त्यामुळे काहीच वाटत नाही. जर तुम्हाला व्यवसाय चालू करायचा असला ना, नक्की चालू करा. मला जर वाटलं म्हणजे कोणाला मदत हवी असेल तरी सांगा, मी नक्की मदत करायला तयार आहे. हा व्हिडिओ इथंच थांबवते. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.